तर जिल्हा परिषदेच्या शाळांना कायम अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणजे एक प्रश्न सुटावा तर पुढे दुसरा प्रश्न आ वासून उभा। साताऱ्यातील अशाच एका जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर आता दूषित पाण्याचा प्रश्न उभा ठाकलाय आणि त्यावर मात करताना विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत। बघूया नेमकं प्रकरण काय। हातात पाटी पुस्तक घेऊन शाळेत येण्याचं यांचं वय, पण ह्या लहानग्यांच्या हातात काय आहे बघितलं? पाण्याच्या घागरी। दप्तराचं ओझं वाहण्याऐवजी हे हंडे वाहून आणण्याची वेळ यांच्यावर का आली? सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील पेट्री गावातील हे धक्कादायक वास्तव। ह्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना दररोज अर्धा किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं, कारण शाळेत पिण्यासाठी शुद्ध पाणीच नाहीये। शाळेत पाणी नाही, ती टाकी जरा खराब झाली ना, हां म्हणून पाणी आणायला लागतं। बरं, तर किती लांबून आणला? तिथं मथुरामधनं आणलं। बरं, असं किती किती विद्यार्थी आणतात? आम्ही एवढीच एवढीच ना? कितवीला आहे तुम्ही? पाणी आम्हाला नगरपालिकेनं दिलेलं आहे नळाद्वारे, परंतु पाणी आता 8-10 दिवस झाले पाणी गढूळ येते, पिवळं पाणी येत आहे, ते पिण्यायोग्य पाणी नाही। म्हणून पिण्यासाठी आम्ही 1-2 कशा काचचं पाणी आहे काही? हां, हे पाणी जे शाळेला आहे ते काचचं आहे। पूर्वी पाणी स्वच्छ होतं, आता 8-10 दिवस काय प्रॉब्लेम झाला आहे आम्हालाही माहीत नाही, पण पिण्यायोग्य पाणी नाही। बरेच गावातले लोकसुद्धा हे सांगत आहेत, म्हणजे पेटरी, अटाळी, अनावळीवाडी, जांभळमुळे या गावांना सुद्धा असंच पाणी, पिसानी या गावांना सुद्धा असंच पाणी जात आहे, पिण्यायोग्य नाही। आम्ही शेजारी बोरिंगवरनं पिण्यासाठी, फक्त पिण्यासाठी 2 कशा आणलेले आहे पाणी। कास धरणातून येणारं पाणी दूषित असल्यानं ते पिण्यायोग्य नाही। या भागातील कास ते साताऱ्यापर्यंत अनेक गावांना हेच पाणी पुरवलं जातं। शाळेत असा अशुद्ध पाणी पुरवठा होत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? या शिक्षक वर्गांनी या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं पाणी आणण्यासाठी अर्धा किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागली। सर्वात महत्त्वाचं, सातारा शहराला पाणी पुरवठा करत असताना ज्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लॅन बसवलेला आहे तिथपर्यंत असणाऱ्या सर्व पाण्या गावांना या ठिकाणाहून उपयुक्त नसणारं पाणी जातं, त्यामुळं इथल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहेच, मात्र याचा परिणाम हा विद्यार्थी वर्गांवर शिक्षकांनी कशा पद्धतीने लादला याचं चित्र आपण पाहिलेलं आहे। एकीकडे शासकीय योजनांचा गवगवा आणि दुसरीकडे शाळेत शुद्ध पाण्याची वानवा। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही देशाचं भविष्य असलेल्या मुलांना आपण साधं पिण्यायोग्य पाणी पोहोचवू शकत नसू तर धोरण करते म्हणून आपण कोरडेच राहिलो असं म्हणावं लागेल। राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा।